हो, आमचे पैसे द्या उरलेले. कसले पैसे? माझ्या बायकोने तुमच्या सांगण्यावरून त्या मिसळवालीच्या हॉटेलवर राडा घातला ना, त्याचे पैसे. हे जग्गूकडून घे द्या. अरे ते सांगतो तुमच्याकडनं घ्या, तुम्ही सांगता त्यांच्याकडनं घ्या. काय चाललंय? काय खेळ लावलाय काय? मला माझे पैसे पाहिजे. हे नाही देत जा. काय करायचंय ते कर. आणि परत जर माझ्याकडे पैसे मागितले ना तर हात पाय तोडेल तुझे. चल निघ, चल निघ. सोडणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा. माझ्या बायकोने त्या मिसळवालीकडे जाऊन राडा घातला नसता तरी झालंच नसतं सगळं. एक 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 मिनिट. त्या मिसळवालीकडे तुमच्या बायकोने जाऊन राडा घातला म्हणजे? हा, कुठून झाला? यांच्या सांगण्यावरून माझ्या बायकोनी त्या मिसळवालीकडे जाऊन राडा घातला, म्हणून त्या जग्गूचं लग्न होतंय. तुमच्या बायकोमुळे आता जग्गूच? तुम्ही काय बोलताय? हो, खरं तर बोलतोय. तू जग्गूचा माणूस आहे ना? हो. चल पैसे दे आमचे. हे हे थोबाड बंद ठेव. तुला पैसे पाहिजे ना, मी देतो ना तुला पैसे. अरे चल पैसे दे माझे, नाहीतर. अरे तुझा थोबाड बंद ठेव. तो त्या मिसळवालीचा मित्र आहे. काय? का? नाही नाही, मला नको पैसे. हॅलो, कुठे? लवकर या. खरं खरं सांग, काय झालं नेमकं? खरं बोल, नाही तर पोलिसात देणार तुला. नाही नको दादा, पोलिसात नको. हे सगळं जग्गूनी करायला सांगितलं माझ्या बायकोला. माझ्या बायकोच्या वागण्याने त्या म्हाताऱ्याला झटका येईल आणि त्याला लग्न करून बदला घेता येईल, म्हणून हे सगळं जग्गूनी करायला सांगितलंय. काय? हो. म्हणजे हा जग्गू? नाही, राधाचं लग्न मी त्या खोटारड्या आणि फसव्या माणसाशी होऊ देणार नाही. चल, आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चलायचं आणि खरं काय घडलंय ते सांगायचं. राधा, हॅलो, कांता बोलते. तुम्ही येताय ना लग्नाला? हो, मग
येणार ना. थँक्यू. अगं आपल्या भावासाठी एवढं तर करायलाच पाहिजे ना. ठीक आहे, तुम्ही आणि विराजस लवकर या, आम्ही सगळे वाट बघतोय. तुम्ही चालू करा, आम्ही आलोच. येत आहे. काय झालं राधा? येत आहेत त्या. तू लग्न थांबवणार माझ्या जग्गूचं? त्यासाठी तू जिवंत तर राहायला पाहिजे ना. ए चला रे, तुकडे तुकडे करायचे आणि त्या राधाला लग्नाचा आहेर म्हणून पाठवून द्या. हॅलो. हॅलो जग्गू शेठ. हॅलो जग्ग्या, त्या ड्रायव्हरला आपला सगळा प्लॅन समजलाय. अरे मिसळमध्ये ज्या पोरीने पिना टाकल्या ना, तिचा नवरा ड्रायव्हरला आपल्या गोडाऊनवर आणलाय. आपले माणसं मारतात त्याला. तुमचं जे आहे ते पटकन आवरा. हो हो ठीक आहे. गुरुजी, मी काय म्हणतोय, आपण मंगळसूत्राचा विधी आधी करून घ्यायचा का? म्हणजे काय ना, माझी अशी फार इच्छा होती आणि लग्न एकदाच होतं ना, आणि आता आपल्यासाठी चंदू शेठची तब्येत जास्त महत्वाची. ते ते म्हणतील तसं करा. राधा, तुला चालेल ना? नाही म्हणजे चंदू शेठसाठी फक्त. गुरुजी आवरा. तू तेव्हाही सोबत असेल ना रे विराजस? राधा, मी नेहमी तुझ्या सोबत असेन. अरे बघताय काय, मारा त्याला.
विराजच खपला असेल ना, नाहीतर माझं काही खरं नाही. नाही 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 जगू शेठ, आपल्या माणसांनी त्याचा कायमचा बंदोबस्त केला असेल. तो काही इथं येत नसतो आता. आता आपण मंगळसूत्र घालण्याचा विधी करूया. गुरुजी जरा लवकर करा. नाही म्हणजे चंदू शेठ औषध घेतील ना. हे मंगळसूत्र नवरीच्या गळ्यामध्ये तुम्ही घालायचं आहे. एक मिनिट, अजून विराजस आणि कांता मावशी नाही आलेत. ते अगं त्यांना वेळ लागेल ना, ते म्हणाले ना फोनवर. हो, मग आपण वाट बघूयात ना थोड्या वेळ. हां, येतच असतील ते. अगं ते येतील मागून, मुहूर्त चुकायला नको ना. असं कसं? ते आल्याशिवाय लग्न लागलं तर कसं वाटेल त्यांना? राधा ऐक माझं, आपण मंगळसूत्राचा विधी आटपून घेऊया ना. म्हणजे चंदू शेठला औषध पाण्याशिवाय किती वेळ ठेवणार ना. आणि विराजस आणि ताई आल्यावर बाकीचे विधी करता येईल ना. आणि आता चंदू शेठची तब्येत महत्वाची राधा. गुरुजी करा सुरू, मुहूर्त टळतोय ना. राधा राधा याच्याशी लग्न करू नको. हा चांगला माणूस नाही, हा फसवतोय तुला. चला
गुरुजी बंद कर आत्ताच्या आत्ता हे सगळं. राधा प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. या माणसाशी अजिबात लग्न करू नको. एक नंबरचा नालायक माणूस आहे हा. फसवताय तुम्हा सगळ्यांना. प्लीज प्लीज लग्न करू नकोस याच्याशी. हे काय बोलते तू हे? आता मी काही नाही बोलणार आहे. जे बोलायचं ना ते हा बोलेल. हे बोल रे. हा, यांनीच आम्हाला पैसे दिले होते. यांच्या सांगण्यावरून माझ्या बायकोने इथे येऊन राडा केला. तुमच्या मिसळमध्ये पिन सापडल्याचं सगळं नाटक होतं. जावई बापू तुषार, या माणसाला जावई म्हणताय तुम्ही? याला जावई म्हणताय? ह्याची लायकी तरी आहे का जावई म्हणून घ्यायची? ए तू पूर्ण माहिती घेऊन बोलत जा. हे प्रकरण वाढू नये, यांनी पोलिसांमध्ये जाऊ नये म्हणून मी यांना पैसे दिले होते. यांनी तोंड बंद ठेवावं म्हणून. हे बघ राधा, प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटावं, कायमचा बंदोबस्त व्हावा म्हणून मी पैसे दिले होते. याचा काहीतरी गैरसमज होतोय. बरोबर बोलतोयस तो. गैरसमज झालाय, गैरसमज झालाय, गैरसमज झाला होता पण तो आता कायमचा दूर झालाय. मुद्दाम करतोयस ना तू? मुद्दाम करतोयस ना? हे लग्न होऊ नये म्हणून त्याला पट्टी पटवलीस ना? नाटक करतोय सगळं. मुद्दाम करतोय हा. अच्छा मी मुद्दाम करतोय. मी याला पट्टी पडवली. मी ना मोबाईल काढ तुझा. मोबाईल कुठे तुझा? बघ इकडे बघ. याचा नंबर तुझ्याकडे कसा आला? यांचा कायमचा बंदोबस्त केला होतास ना तू? पैसे देऊन प्रकरण मिटवलं होतास ना? मग अचानक काय काम निघालं आज? ही अचावी. जग्गू, हे बघ राधा, माझं ऐक. एक शब्द बोलू नकोस. म्हणजे तुम्हाला चंदू शेठला आमच्या सगळ्यांना फसवून हे सगळं. म्हणजे इतके दिवस तुझं चांगलं वागत होतास ते नाटक होतं. शी, किळस येते मला तुझ्या वागण्याची. तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर मी लग्न करूच शकत नाही. हे लग्न मोडलं.